चिंतामण बोरसे, माझे नाव विनोद चिंतामण बोरसे। मी BSF मध्ये कार्यरत आहे। आम्ही एका ठेकेदाराला फौजी लोकांनी आम्ही धुळ्यामध्ये काम दिले होते। आमचे ऑल इन ओव्हर घर डॅमेज झाले आहेत मात्र 1-2 महिन्यामध्ये। तर आम्ही श्रीमान SP साहेबांकडे अर्ज देण्यासाठी आलेलो आहे। आम्ही आपले पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे। तर आम्हाला न्याय मिळावा सर। आमचे मतलब आम्ही कर्ज काढून घर बांधलेत। माझ्यावर आज बँकेचे 30 लाख रुपये कर्ज आहे। ते 30 लाख रुपये कर्ज काढून मी घर बांधलं आणि ते ऑल इन ओव्हर डॅमेज झालं। ऑल इन ओव्हर डॅमेज आहे आणि तो म्हणतो ठेकेदार तुम्हाला जे होईल ते करून घ्या। तो आता आम्हाला धमक्या देतोय, जीवे मारण्याच्या धमक्या देतोय। आता आम्ही ड्युटीवरून ह्या कामासाठी इथं आलोय। आता आम्ही बॉर्डरचं रक्षण करायचं का आमच्या घराचं? आज जर आम्ही आज देशात आम्ही सेफ नाही आहेत तर आम जनता काय सेफ राहणार सर? ही आमची विनंती आहे SP साहेबांना पण की त्या ठेकेदारवर 420चा गुन्हा दाखल करावा आणि लवकरात लवकर ही कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती साहेब। आम्ही आज देशाचे जवान आहेत, आम्ही इतके दुःखामध्ये आहेत, इतके मतलब आमची मेंटली स्थिती अशी झाली आहे तर आम्हाला फाशी घेण्याची वेळ आली सर। एवढा डोक्यावर कर्ज आणि आम्ही आमची मतलब पूर्ण आयुष्याची कमाई लावली आणि ती जर अशी गेली, व्यर्थ गेली, पूर्ण आमचं आयुष्यच बर्बाद करून टाकलं त्या ठेकेदाराने। तर त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे। महेंद्र काशीनाथ पाटील, निशांत काशीनाथ पाटील आणि संदीप काशीनाथ पाटील हे तिघं भाऊ ठेकेदारीचे कामं घेतात आणि असं आमच्या मतलब दोघांसोबतच नाही तर आंबोडे गावात 6-7 लोकांचे त्यांनी 2025 मध्ये एकाच वर्षामध्ये 8 ते 9 लोकांचे कामांसोबत त्या लोकांसोबत असं केलंय। तर ते जे गावातले लोक आहेत त्यांनी आपले कामं करून घेतले आणि ते बिचारे गरीब असल्यामुळे त्यांना ते करून घेतलं आणि ते इथपर्यंत आले नाहीत।